दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या सातपूर भागातील नाईस संकुल इंडस्ट्रियल गाळे प्रकल्प सहकारी संस्था परिसरातील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बियर बारच्या विरोधात श्रीराम शक्तीपीठ संस्थानने कडक पवित्रा घेतला आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेने बियर बार तातडीने बंद करण्याची मागणी केली आणि ते न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्र्यंबक रोडवरील या हनुमान मंदिराची व्यवस्थापनाची जबाबदारी गेल्या 5 वर्षांपासून श्रीराम शक्तीपीठ संस्थानकडे आहे. मंदिराच्या पवित्रतेसाठी प्रयत्नशील असलेल्या संस्थानने परिसरातील नियमबाह्य बियर बारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. पत्रकार परिषदेत राष्ट्रसंत अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, श्री नाथानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, सुदर्शनानंद सरस्वती महाराज उपस्थित होते. आजचा पत्रकार परिषदेचा विषय होता की नाईस संकुलमध्ये हनुमंतराचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी. आजूबाजूला मांस मच्छी असू नये किंवा नशाचे दुकान असू नये, हे बंद व्हावे आणि याचं पावित्र्यता राखावं म्हणून आजची पत्रकार परिषद होती. ते उठाव म्हणून आपण पुढचा पवित्र काय असणार? आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थान, साधू संत, सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्या सोबत राहणार आहेत. नाईस संकुल राहील. आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर आजूबाजूचं वातावरण जर नाही बंद झालं तर. या संदर्भात आपण राज्य उत्पादन क्षेत्राचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण काही बातचीत करणार आहोत? हो, करणार आहोत. ती गोष्ट याच्या पुढे करू, कायद्याच्या चौकटीमध्ये करू. आतापर्यंत जी गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये केलेली आहे, कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू आहात, कारण या देशाला संविधान आहे. या संदर्भात आपण जे मुख्यमंत्री असो देवेंद्र फडणवीस यांना आपण काय याचा पाठपुरावा काय सांगणार आहे? प्रत्यक्ष मी भेट घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांची, कारण आणि हे सगळं प्रकरण मी सांगणार आहे. कारण मला असं वाटतं की जे कायद्यानं होतं तर ते आपल्या हातानं होत नाही आणि केव्हा पण कायद्यानं केलेलं चांगलं असतं. नाही, आम्ही काय केलं होतं की ज्या पर्पजसाठी इथे गाड्या वाटप केलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहेत. दारू विक्री किंवा बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट किंवा पब चालू आहे. तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आणि आमच्या बॉयलासप्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे. तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेल्या ज्या गाड्या आहेत किंवा जी जागा आहे ते वापरत नाही, म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कसे येतील त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्यावर हे गाडे स्वतःच्या मालकीचे का भाड्याचे? लीजचे असतात. ते नाईसने स्वतः प्रोजेक्ट बांधलेला आहे नाईस संकुल आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीज. त्यांनी सुद्धा भाड्याने दिलेले? त्यांनी स्वतः भाड्याने दिलेले आहे. आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी ह्या कोणत्याच परवानग्या नाईस मध्ये घेतल्या नाही. आम्हाला वरच्या वरती असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. असं माझं दिनेश पाटील. सर, याच्यामध्ये काही आपल्याला राजकीय गरज जास्त वाटते? नाही, कोणाचाच नाही, कारण संस्था आहे, संस्थेचे सभासद आहेत, गाडेधारक आहेत, संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजन प्रमाणे आम्ही काम करतो. डायरेक्ट सुरू करू. सर्वांना जय श्रीराम. श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून नाईस संकुल येथे असलेले जे काही हनुमान मंदिर आहे हे गेल्या 2020 सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल, दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल ते सगळं साजरं करण्याची जबाबदारी ही नाईस संकुलनी श्रीराम शक्तीपीठ संस्थांवर दिलेली आहे आणि आजगात ती चालू आहे उत्तमरित्या पद्धतीने. परंतु काही कालावधीपूर्वी कुठल्याही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती आहे की शासनाचा एक GR आहे, त्या GR प्रमाणे जर तिथे मांस मच्छी असेल किंवा बिअर बार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाहीये. परंतु ते सगळं डावलून त्यांनी कुठल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पादन शुल्काच्याही डोळ्यामध्ये धूळ झोकून
ते ह्या गोष्टींची त्यांनी परवानगी वरच्या लेवलला आणून ते चालू केलेलं आहे. तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना, आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचे मांस मच्छी असेल किंवा दारूचं दुकान असेल, बार असेल, हे कुठेही नकोय. तर या मागे भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे, कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे. आणि त्याच अनुषंगाने आमची एकच इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही या पद्धतीचा बार नको आणि तिथे प्रत्येकाची धार्मिक भावना जोपासली जावी आणि लवकरात लवकर ते बार कसं बंद होईल हाच आपला एकमेव आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल, आपल्या शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल, हे आम्ही करायला तयार आहे. कारण यामागे ज्याही वेळेस वर्धापन दिन झाला, सगळ्या आखाड्याचे साधू संत उपस्थित होते, 13ही आखाड्याचे साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाड्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून राज्योत्पादन शुल्काला आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर नाईस संकुलचे पदाधिकारी पाटील सर, मॅनेजर नाईस संकुल रमेश वैश्य, अध्यक्ष नाईस संकुल प्रदीप परदेशी, हिरामन ढगे, सागर वैष्णव, राहुल पवार, ॲडव्होकेट पंकज चव्हाण, बजरंग दल नाशिक जिल्हा संयोजक यांचाही या विषयाला पाठिंबा होता. संस्थांच्या म्हणण्यानुसार 75 मीटरच्या आत मद्य विक्री करण्यास शासन नियमांचा भंग आहे. बिअर बारमुळे मंदिराच्या धार्मिक व सामाजिक पवित्रतेला धक्का पोहोचत असल्याचे संस्थेचे मत आहे. श्रीराम शक्तीपीठ संस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. जर बिअर बार बंद झाले नाहीत तर लोक भावनांचा उद्रेक होईल आणि मोठे आंदोलन उभारले जाईल. हे प्रकरण धार्मिक आणि सामाजिक महत्त्वाचे बनले आहे. आता प्रशासनाने वेळीच पावले उचलून योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.